एवढं नको मग कोणाला बोलू. जय हिंद जय महाराष्ट्र. आज आपण चिखली शहरामधला सुप्रसिद्ध जो मेहकर फाटा जो आहे त्या फाट्यावरती आपण उभे आहोत आणि आज एक तरुण युवा आमचे परममित्र आदरणीय श्री सुनीलजी नाईक बुलढाणा जिल्ह्यामध्ये क्रेनचे जे व्यवसायाच्या माध्यमातून जे प्रसिद्ध आहेत आणि आज त्यांचा जन्मदिन आहे. जन्मदिन मोठ्या थाटामाठामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. तो का होतोय की कुठेतरी त्यांनी एक माणुसकीची आणि एक मित्रत्वाची त्यांनी नाळ या ठिकाणी झोपलेली आहे. असं म्हणतायत की फुलाला फुल जोडलं की फुलांचा एक पुष्पहार तयार होतोय आणि मोत्याला मोती जर जोडत गेलं तर एक मोत्याची सुंदर माळ तयार होते. त्याच पद्धतीनं मित्रत्वाचं नातं आणि एक माणुसकी एक धर्म त्यांनी हा पाळलेला आहे आणि व्यवसायाच्या माध्यमातून विविध भागामध्ये ते प्रसिद्ध आहेत. असं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे सुनीलजी नाईक आणि आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त एक औचित्यावर एक सुप्रसिद्ध इंस्टाग्रामचे रील स्टार जे आहेत सूरज जाधव आपल्यासोबत आहेत. विविध अख्ख्या महाराष्ट्राला रीलच्या माध्यमातून त्यांना वेड लावलेलं आहे आणि अतिशय सुंदर प्रकारचे मेसेज सुंदर प्रकारचे त्यांचं एक रील ते प्रसिद्धी करत असतात आणि आज प्रमुख आकर्षण म्हणून आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त ते आलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत थेट या ठिकाणी संवाद साधतोय. सर हार्दिक स्वागत सुस्वागत. आज या ठिकाणी सुनीलजी नाईक त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण इथे आलाय, त्यांच्याबद्दल दोन शब्द काय सांगा. सुनील भाऊंना मी अगोदरपासून ओळखतो म्हणजे सोमेशमुळे आणि सुनील भाऊ हेच की जनसेवा कार्य पण करतात आणि आज त्यांच्या बड्डे निमित्त मी त्यांना ईश्वरच्या हीच प्रार्थना करतो की त्यांच्या हातून अजून जनसेवा घडो आणि ते अजून त्यांच्या कामामध्ये भर पडो अशी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि व्यक्तिमत्व म्हणजे ते खूप चांगले आहेत, मित्रासाठी धावून येतात आणि त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ आहेत, चांगले आहेत. आणि बाकीचं त्यांचं मी यूट्यूबवर सोमेशच्या यूट्यूबवरती तर मी त्याचे व्हिडिओ बघितले. ते खूप चांगला मुलगा आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मला इथं बोलवलं. मी माझं भाग्य समजतो की त्यांनी मला इथं आज बोलवलं आणि या कार्यक्रमाला मला जे प्रमुख उपस्थिती दिली मनापासून धन्यवाद दोघांचं, सोमेश भाऊचं पण आणि सुनील भाऊंचं. सर या ठिकाणी रीलच्या माध्यमातून आज फेमस म्हणून आपण या ठिकाणी आहात, आपला अनुभव काय शेअर करला. अगोदर तर स्टार्टिंगला मी जेव्हा स्ट्रगल करत होतो सोमेश भाऊ पहिल्यापासून माझ्यासोबत आहे. स्टार्टिंगला आम्ही जिथं फिल्म प्रोडक्शन ओपन केलं होतं आम्ही सोबतच त्याच्यावरती व्हिडिओ वगैरे काढले, परंतु काही कारणामुळं ते स्टॉप झालं आणि माझे पण म्हणजे इतकी प्रसिद्धी यायला लागली नाही, काही व्ह्यूज वगैरे येत नव्हते व्हिडिओला, तर म्हणजे डिसमोड व्हायचा. परंतु हार न मानता मी अजून त्याच्यामध्ये कसं प्रगती करता येईल, अजून किती चांगलं लोकांपर्यंत कंटेंट देता येईल याच्याकडे विचार केला आणि मी व्हिडिओ टाकत गेलो आणि एक व्हिडिओ माझा व्हायरल झाला आणि तिथून पुढे माझे सर्व व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले आणि लोकांचं खूप प्रेम वाढलं आणि असे कधी इथपर्यंत आलो आणि इंस्टाग्रामला आता माझे 70,000 फॉलोअर्स कंप्लीट झाले. अच्छा, 70,000हून जर अधिक जर आपल्याला जर करत असेल काय आपण या ठिकाणी प्रयत्न करणार. जे चालू घडामोडी आहे ट्रेंडिंग विषय जो चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये असो त्या विषयावरती व्हिडिओ बनवायला पाहिजे आपण आणि लोकांपर्यंत संदेश पण द्यायला पाहिजे जो रिअल येतो. फेक गोष्टीपेक्षा रिअल गोष्टी केल्या तर मला तर वाटतं की लोकांना जास्त आवडेल. थेट आपण ग्राउंडवर या ठिकाणी रील स्टार्ट बनवतो. ग्राउंडवर उतरून ग्राउंडवर उतरून. बरं, आजच्या तरुण युवा वर्गाकडनं काय संदेश देणार आपण. ही सुद्धा या ठिकाणी रीलच्या माध्यमातून रील बनवतो. त्यांना एवढं सांगणं की जर तुम्हाला जर याच्यामध्ये सोशल मीडियावरती जर तुम्हाला समजा तुमचं करिअर बनवत असेल, सोशल मीडियावरती खूप पैसा आहे आणि प्रसिद्ध पण भरपूर आहे. जर तुम्हाला जर बनवत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावं लागेल. स्टार्टिंगला एकदा तुमच्या चेहऱ्याची ओळख झाली त्याच्यानंतर मग कमी मेहनत आहे, पण स्टार्टिंगला चांगले व्ह्यूज वगैरे लाईक्स येण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घेणे आणि जर तुम्हाला जे यश मिळत नसेल तर डिसमोड होण्याचं कारण काहीच नाही आहे. तुम्ही अजून मेहनत करा, त्याचा मग अजून भर पाडा आणि एक दिवस नक्कीच तुम्ही फेमस. तर आज हा जो जन्मदिवस या ठिकाणी गेलेले आहे, अनेक जन्मदिवस आपण बघितलेले असतात यूट्यूबच्या माध्यमातून रीलच्या माध्यमातून, परंतु आज क्रेनच्या साह्याने आज इथे तुम्ही जन्मदिवसावर या ठिकाणी आला. नाही, मी हे फर्स्ट टाइम बघितलं मी आतापर्यंत म्हणजे हे क्रेनच्या साह्यानं आणि आता क्रेनच्या मालकांचाच बड्डे म्हटल्याच्या नंतर तर विषयच नाही. इथं एक क्रेन मला तर वाटलं 5 असतील तर हे आज नवीन पगार भेटलं आणि
छान वाटलं, खूप मस्त वाटलं. अच्छा, व्यवसायाच्या माध्यमातून युवकांना काय संदेश देणार की व्यवसायाच्या माध्यमातून कसं आपण संघर्ष करून या ठिकाणी पुढे जाऊ? सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सगळ्यांना माहिती आहे की सरकारी नोकरी आपल्या हातची राहिली नाही आहे. कारण की कॉम्पिटिशन खूप वाढलं, स्ट्रगल खूप वाढले आणि स्पर्धा परीक्षेची तयारी खूप मुलं करत आहे. आणि सरकारी नोकरी तर जागा निघूच नाही राहिल्या. तर मला तर असं वाटतं की मुलांनी स्वतःचा बिझनेस तयार करा आणि स्वतः मालक बनून चालावं असं मला वाटतं. जसं की सुनील भाऊनं केलंय, एवढं मोठं साम्राज्य उभं केलं त्यांनी, एवढी स्वतः मालक येते असं यांचा म्हणजे मुलांनी यांचं बी एक हे घ्यायला पाहिजे, काय म्हणतात ना, हा आदर्श घ्यायला पाहिजे त्यांचा. मित्रांनो, आज आपल्यासोबत सूरज भाऊ होते आणि आज सुनील भाऊंचा जन्मदिन असा दुग्ध शर्करा योग आणि प्रमुख आकर्षण म्हणून या जन्मदिनानिमित्त ते आलेले होते. आमचे सौम्यजी खेडेकर त्यांनी निमंत्रण दिलं आणि त्यांच्या निमंत्रणासुद्धा त्यांनी मान देऊन आज अतिशय सुंदर त्यांचा जन्मदिन या ठिकाणी मनवलं गेलेलं आहे. आणि सुनील भाऊला सुद्धा या ठिकाणी जन्मदिनाच्या आरबी मराठी समाजातर्फे कोटी कोटी या ठिकाणी शुभेच्छा. या ठिकाणी